नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या स्वतःसाठी जगण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. महिलांनो, स्वतःसाठी एवढं नक्की करा. प्रत्येक महिला स्वतःच्या संसारासाठी, नवऱ्यासाठी, मुलाबाळांची काळजी घेण्यासाठी आणि वडीलधाऱ्यांची सेवा करण्यासाठी सातत्याने खपत असते. महिला गृहिणी असो, नोकरदार, व्यावसायिक असो, तिला कुटुंबाप्रती सर्व कर्तव्य पार पाडावे लागतात. सुशिक्षित असो, असुशिक्षित असो, गरीब घरातील असो, श्रीमंत महिला असो, त्यांची दैनंदिन कर्तव्य, घरकामे, घरातील रुग्णांची सेवा चुकत नाही. इतकेच काय, पण एखादी महिला फारकत घेऊन माहेरी राहत असेल अथवा एकटी राहत असेल, वैधव्य आलेली असेल, तिला तिच्या उदरनिर्वाहासाठी झटणे क्रमप्राप्त असते. मूळ बाळ असल्यावर तर ही जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक पार पडणे जास्त जिकरीचे असते. एकटी महिला जेव्हा मुलांचे संगोपन पतीपासून लांब राहून करत असते अथवा पतीच्या निधनानंतर करते, तेव्हा तिला खूप अडचणींना, मुलांच्या प्रश्नांना, समाजातील टीकेला, सासरमायातील लोकांच्या टोमण्यांना सामोरं जावं लागते. पण या सगळ्यात ती स्वतः कुठे असते? ती तिच्या अपेक्षेनुसार जगत असते का? समुपदेश करत अनेक महिलांशी बोलताना हेच लक्षात येते की अनेक महिला वर्षानुवर्ष संसारात गुरफटून गेलेल्या आहेत. घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी, त्यांचे टाईम टेबल सांभाळणे त्यांनी स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. स्वतःची तब्येत, खाणेपिणे, हिंडणे, फिरणे, मैत्रिणींना भेटणे, स्वतःचे छंद, कला जोपासणे, पुरेसा आराम करणे, पथ्य पाणी जपणे याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. इतरांची मर्जी सांभाळताना त्या स्वतःला विसरून गेलेल्या आहेत. आपल्यालाही काही आवडीनिवडी आहेत, आपलेही विचार अस्तित्व आहे. आपल्याला देखील नवीन काही पाहण्याची, शिकण्याची आवड आहे. लोकांमध्ये मिसळायचे आहे, खूप फिरायचे आहे, विविध कार्यक्रमांना हजेरी लावायची आहे. यावर त्यांनी विचार करणे सुद्धा सोडून दिलेले आहे. या सर्व गोष्टींची तडजोड करून संपूर्ण आयुष्य त्याग करून देखील त्या सुखी नाहीत. त्या तर नाहीच, पण कुटुंबात पण त्यांना काही खूप मोठ्या आदराने, मानसन्मानाने, कौतुकाने स्थान नाही. महिलांवर कळत नकळत अनेक बंधने, अनेक जबाबदाऱ्या इच्छा नसताना देखील येऊन पडलेल्या असतात. मनाविरुद्ध त्यांचा स्वीकार त्यांनी केलेला असतो. कोणाला दुखवायचे नाही याच मानसिकतेमधून त्या कोणालाही कामाला, जबाबदारीला काही नाही म्हणत नाही. त्यांच्यातील नकळत त्यांचे सर्व श्रम, वेळ, ताकद, कौशल्य अशाच गोष्टींमध्ये जात राहते, ज्या करण्यात त्यांना थोडीशी रस अथवा आवड नसते. परंतु घरच्यांनी तिला पूर्णपणे गृहीत धरलेले असते आणि त्याच वेळी ते काम झालेले नसल्या तिला असे काही ऐकवले जाते की जणू काही मशीन आहे आणि जसं तिचा जन्मच सगळ्यांच्या या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झालेला आहे. आपल्या आयुष्यात सातत्याने अशा प्रकारचे तडजोड करावे लागू नये यासाठी महिलांनी त्यांच्या युवा अवस्थेपासून काही बाबी निश्चित करणं आवश्यक आहे. लग्नाआधी स्वतः जास्तीत जास्त शिक्षण घेण्यासाठी, विविध व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याचा, विविध कलागुण, छंद जोपासण्याच्या सातत्याने प्रयत्न करत राहणे, लग्नाच्या आधी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, लग्नानंतर देखील पुढील शिक्षणाची, नोकरीची संधी मिळवायला सोडू नका. सर्व एकत्र सांभाळण्याची थोडी ताराबंद नक्कीच होईल, पण स्वतःचे अस्तित्व, ओळख निर्माण होण्यासाठी हे पूर्ण महत्त्वाचे असेल. अनेकदा सासर खूप चांगलं मिळतं म्हणून घरच्यांनी लवकर लग्न ठरवलं अथवा प्रेमविवाह केला. महिलांचं शिक्षण अर्धवट अपूर्ण राहते. एकदा संसारात गुंतल्यावर मग त्यातल्या काही वाटेनासे होते. सर्व गरजा भागत आहे, सदर कुटुंब मिळाले आहे, मग कशाला शिक्षण पूर्ण करत बसायचं? नोकरी किंवा व्यवसाय का करावा? कशाची कमी नाही आहे? या विचारसरणीमधून महिला स्वतःला एके घर पिंजऱ्यात बंद करून घेते. मूल जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्यांच्याप्रती सर्व कर्तव्य पार पडताना तिचे दिवस निघून जातात. पण एकदा मूल मोठे झाले, संसारात नवीन नवलाई संपली की आपण कोण आहोत, आपली ओळख काय, बाहेरील जगात काय सुरू आहे, आपल्या बरोबरीच्या मैत्रिणी कुठे आहेत, काय करत आहे, आपल्याला समाजात कोण कोण ओळखतं, काय म्हणून ओळखतं, हे प्रश्न मनाला सतावू लागतात. आपल्यात पहिल्यासारखी आत्मविश्वास, धडासी, निर्णय क्षमता, साहस, उमेद शिल्लक राहिली आहे का, यावर महिला विचार करू लागते. आणि या प्रश्नाची जेव्हा नकारात्मक उत्तरे तिला मिळतात तेव्हा तिला मनोबल अजून कमी होते. घरातल्यांशी मला काहीतरी करावेसे वाटते या विषयावर बोलायला गेले तर अनेकदा पहिले तिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. जास्तीत जास्त उत्तर मिळते की काय कमी पडले ग तुला, सगळं तर आहे तुझ्या मनासारखं, या वयात काय करणार आहेस, कोण तुला उभं करेल बाहेरच्या जगात. घराकडे दुर्लक्ष व्हायला नको. मुलांना पूर्ण वेळ देणं आवश्यक आहे. वाढीचे नाजूक वय असतात मुलांचं. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं कोण पाहणार? आता गेला पाहुणा कोण बघणार? सणवार व्यवस्थित होणे महत्त्वाचे आहे. आजवर सगळं तूच केलंस, तुला हे सगळं व्यवस्थित जमणं, या कामासाठी तुझी घरात जास्त गरज आहे. त्यामुळे नको तू डोक्यात काही घालू. मुळात लग्नाच्या आधीच काही गोष्टी, विशेषतः करिअर बाबतीत आपले विचार आणि निर्णय ठामपणे व्यक्त करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी लग्नानंतर मुलींना नोकरी सोडायला सांगितले जाते. भविष्यात नोकरी करण्याबाबत विचारल्यास लग्नानंतर बघू, करू, मूल मोठे झाल्यावर करू असं म्हणतात. स्त्री आयुष्यभर या रहाटगाड्यातून बाहेर पडू शकत नाही.
कालांतराने स्वतःचं शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय इतकंच नाही तर महिला स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत राहणीमान, सौंदर्य, व्यक्तिमत्व, आवडीनिवडी याबद्दल देखील अतिशय निरुत्साही झालेले असतात. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून घेते. आता आपण कधी काहीतरी करू शकणार नाही अशी भावना निर्माण होते आणि त्यातून स्वतःला कोसत राहते, कुठं राहते अथवा इतरांना, परिस्थितीला, नशिबाला दोष देत राहते. वर्तणूक महिलांमध्ये उदयाला येते. खरं तर आपण रोज नव्याने आयुष्य सुरू करू शकतो. कोणत्याही क्षणी नवीन कार्याची, कामाची, दिनचर्येची सुरुवात करू शकतो. पण त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारशैली आवश्यक आहे. समुपदेशमार्फत आपण अनेक महिलांना अशा प्रकारे संसार, कर्तव्य, जबाबदाऱ्या सांभाळून देखील स्वतःला आत्मिक समाधान, आनंद मिळवण्यासाठी आवडीचे उपक्रम, उद्योग, छोटे व्यवसाय, सामाजिक कार्य, छंद, समाजात मानसन्मानाचे स्थान, स्वतःचे कार्यकर्तृत्व सिद्ध करण्याचे विविध उपाय यावर चर्चा करून त्यांना कोणत्याही वयात श्रीबरारी घेऊ शकते याबद्दल मार्गदर्शन करीत असतो. घरच्यांच्या विश्वासात घेऊन त्यांचं सहकार्य मिळवून कोणतेही नातेसंबंध न दुरावता देखील आपण आपल्या निरोगी जीवनशैलीसाठी, आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी, आपल्यातील मानसन्मान, स्वाभिमान जागून ठेवण्यासाठी सातत्याने कशा प्रकारे पॉझिटिव्ह राहावे, स्वतःला आनंदी, फ्रेश आणि हसतमुख व्यक्तिमत्व कसे बनवावे यावर चर्चा करत असतो. आयुष्य कोणत्याही वळणावर बदलू शकते. तुम्ही ध्यास घेतला, दृढ निश्चय केला तर अशक्य कधीच नाही. महिलांना पटवून देणे आवश्यक आहे. महिलांनी स्वतःला अनेक कुचकामी कारण आणि सबबी देऊन अडकवून घेतलेले लक्षात येते. त्याच रुटीनमधून, रोजच्या व त्यांच्या बहाण्यामधून बाहेर पडणं ठरवलं तर अतिशय सोपं आहे. फक्त कोणीतरी योग्य दिशा दाखवणे आवश्यक आहे. इतर महिलांनी देखील अशा प्रकारे काहीतरी करून पाहणाऱ्या, स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या महिला आपल्याला सामावून घेणे, त्यांचा आत्मविश्वास देणे, त्यांना संधी देणे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीला स्वतःची ओळख होणे, आपली क्षमता जाणून घेणे, स्वतःला बाहेरील जगाशी संपर्कात राहण्याचा मूलभूत अधिकार नक्की आहे. त्यामुळे घरातल्या लोकांनी देखील तिला फक्त कामावाली म्हणून गृहीत न धरता तिचा विविध अंगाने विचार केला पाहिजे. तिचं मनोधैर्य अबाधित कसे राहील, तिला तिच्या आयुष्यात समाधान कशाला मिळेल यावर विचार विनिमय करणे आवश्यक आहे. स्त्री शिकली, प्रगती झाली इतकंच म्हणून उपयोग नाही, तर स्त्रीला तिच्या शिक्षणाचा पुरेपूर लाभ देखील घेता आला पाहिजे. युवतींना, महिलांना फक्त त्यांच्या समाधानासाठी थोडंफार शिक्षण देणे इतकं अपेक्षित नसून त्यासोबतच त्यांच्या स्वतःसाठी जगण्याचे, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, थांबू नये, हार मानू नये यासाठी सातत्याने प्रोत्साहन देणार राहणे आवश्यक आहे. समुपदेश दरम्यान अनेक महिला स्वतःला एकाकी, एकटे समजत आहेत हे लक्षात येते. सुखी संसार, अनुरूपी जोडीदार, सर्व भौतिक सुख असून देखील मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक सल त्यांना जाणवत असते. अनेकांना असा गैरसमज असतो की ठराविक वय ओलांडले की माणूस, विशेषतः महिला, करिअर वगैरे काही करू शकत नाही. परंतु करिअर म्हणजे असलेले शिक्षणाच्या अनुषंगानेच एखादी नोकरी अथवा व्यवसाय वर्षानुवर्ष करणे आणि भरभक्कम पगार मिळवणे असा अर्थ होत नाही. आपल्यातच अनेक सुप्त कला, गुण, छंद, सामर्थ्य असतं. याला व्यवस्थित आकार दिला, त्यात थोडाफार सराव केला तरी आपण त्या विषयात प्रगती करू शकतो. करिअर हे फक्त उत्पन्न मिळवण्यासाठीच नसून आपल्याला आपल्या आयुष्याला ओळख मिळवण्यासाठी केलेली कोणतेही उपक्रम, अशी कोणतीही पॉझिटिव्ह ज्यातून आपण आनंद प्राप्त करू शकतो, असे कोणतेही योगदान ज्यातून आपली एक प्रतिमा तयार होईल, हे सर्व करण्यासाठी निश्चितच वयाचं बंधन नसते. लोकांनी आपल्यावर बंधन घालण्यापेक्षा आपणच आपल्याला एका साच्यात अडकवून ठेवलेले असते. आम्हाला चालत नाही, आमच्यात हे आवडत नाही, आमच्या घरी याला परवानगी नाही, आम्हाला हे जमून शकत नाही, असा काहीचा अनुभव आम्हाला नाही, संधी मिळत नाही, स्पर्धा आहे, अशी नानाविध कारण आपणच आपल्याला सांगत असतो. जगात कोणीच तुम्हाला हात धरून पुढे आणणार नाही. कोणीही स्वतःहून तुम्हाला मोठेपणा देणार नाही. घरातून सुद्धा प्रत्येक स्त्रीला दाबवण्याचाच प्रयत्न केला होता. खूप कमी ठिकाणी महिलांना स्वतःसाठी वेळ आणि वाव दिला जातो. हे करण्याची उर्मी स्वतःच्या अंतर्मनातून आली तरच ते शक्य आहे. त्यामुळे कुशल गृहिणी, आदर्श माता आणि सर्वगुण संपन्न पत्नी होण्याबरोबरच स्वतःसाठी सुद्धा जगणं आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक महिलेने स्वतःचा दैनंदिन दिनचर्या, दररोजचे, दिवसभरातील, घरातील, बाहेरील कामं, आठवड्यातील पूर्ण करण्याची, महिन्याभरात पूर्ण करण्याची कामे याची सविस्तर यादी करावी. त्यातून घराबाहेरील कामाचे वर्गीकरण करावे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले वैयक्तिक टाईमटेबल तयार करावे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवावा. प्रत्येक कामाला लागणार वेळ निश्चित करावा. त्यातून आपल्यालाच लक्षात येते की आपण किती तास कुठे घालवायचे, आपला वेळ नेमका कुठे जातोय, वाया जाणार, व्यर्थ जाणार किती आहे आणि कशामुळे आहे. सुरुवातीला 1 महिना असो प्रयोग करून पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या हाती स्वतःच्या हक्काचा किती वेळ दररोज शिल्लक असतो ते समजेल आणि त्याच वेळी सदुपयोग कसा करावा याचे नियोजन करता येईल. अनेक महिला दररोज वर्तमानपत्र वाचत नाहीत, टीव्हीवरील बातम्या देखील बघत नाहीत. अनेक महिलांना ड्रायव्हिंग येत नाही, त्यामुळे या कुठल्याही जाण्या येण्यासाठी घरातील कोणावर तरी अवलंबून राहतात. त्यातून त्यांचे बाहेर पडण्याचा मर्यादा येतात.
त्यामुळे बाह्य जगाशी त्यांचा संपर्क राहत नाही. म्हणून समाजप्रिय प्राणी आहेत. रोजच्या कंटाळवाण्या जीवनशैलीमधून बाहेर पडण्यासाठी आपण मैत्रिणींना भेटा, शेजाऱ्यांकडे जा, त्यांच्यातील वेळ काढा, नावाजलेली पुस्तकं वाचा, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात कार्यक्रमात सहभागी व्हा. प्रदर्शन, उत्तम नाटके, उत्कृष्ट चित्रपट आवर्जून बघा. विविध कलाकारांचे कार्यक्रम, सर्व प्रकारचे सोहळे याला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मकता, उत्साही लोकांमध्ये मिसळा. आपला परिसर, आपली शहरे माहिती करून घ्या. जोपर्यंत आपण पुढे पाऊल टाकत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही ओळखणार नाही. हे सर्व करायला सुरुवात केल्यावरच आपण लक्षात येईल आपण कमतरता काय आहे, आपली कौशल्य काय आहे. त्यातून स्वतःची जडणघडण साधणे शक्य होईल. मोकळा श्वास घेणे शक्य होईल. घरातल्या लोकांना तुम्हाला गबाळ, अव्यवस्थित, अजागळ बघायची सवय होऊन जाते आणि मग तुम्हालाही त्यात काही वावगे वाटत नाही. घरातच तर असतो, मग काय नट्टापट्टा करून राहण्याचं तर तसे नाही, पण 24 तास घरासाठी झिजण्यासोबतच स्वतःचे कपडे, स्वतःची स्वच्छता, राहणीमान, भाषाशैली, देहबोली, तब्येत, स्वतःचे रुटीन, मेडिकल चेकिंग, आहार-विहार, मानसिक आरोग्य याकडे आवर्जून लक्ष द्या. आपण स्वतःला बदलू शकतो. आपणच आपल्या आयुष्याला नवसंजीवनी देऊ शकतो. महिलांनो, शारीरिक आरोग्य बिघडलं तर निदान आपल्याला त्याची लक्षणं ताबडतोब जाणवतात. इतरांना देखील ते आजारावर समजते. आपल्यावर औषध उपचार केले जातात, डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो, परंतु आपले मानसिक आरोग्य बिघडले आहे का हे आपल्याला देखील लवकर समजत नाही. ते तर इतरांना कसे लक्षात येणार? प्रथम आपले मानसिक आरोग्य कोणकोणत्या घडामोडी अथवा कोणत्या कारणाने बिघडत आहे हे जाणून घ्या. मानसिक आरोग्य बिघडलेले असल्याची काही ठळक पण पटकन लक्षात येणारी लक्षणं प्रथम जाणून घ्या, जेणेकरून त्यातून वेळीच सावरणे, बाहेर पडणे तुम्हाला शक्य होईल. आपल्याला सतत रडायला येते आहे, सुरक्षित किंवा असुरक्षित वाटत आहे, कोणीही आपले नाही, कोणीही आपल्याला समजून घेत नाही असे वाटत आहे, आत्महत्येचे विचार मनात येत आहे, आपली जास्त चिडचिड होते, आपण कायम नाराज, उदास असतो, आपण सतत स्वतःला इतर स्त्रियांच्या तुलनेने कमी लेखत असतो, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून ताणतणाव येतो, आपण सतत भूतकाळाचा अथवा भविष्याचा विचार करतो, आपल्या मनात सतत कोणती गोष्टीचा पश्चाताप होत असल्याची भावना निर्माण होत असेल, आपण चुकीच्या, नकारात्मक व आवडणाऱ्या घटना, घडामोडी अथवा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर असमर्थ ठरत आहोत. प्रत्येकाने आपल्या अन्यायाचंच केला, माझं नुकसान केलं अशी वैचारिकता आपल्यामध्ये निर्माण झाली आहे, तर कुठेतरी आपलं मानसिक आरोग्य डगमळीत होत आहे याची नोंद घ्या. वास्तविक आपण मनाला विचारताना सदैव सकारात्मक आणि ताजेतवाने ठेवणे फक्त आपल्याच्याच हाती आहे. पण महिलांच्या बाबतीत त्यांची मानसिकता बिघडण्यास बाह्य घटक, आजूबाजूची परिस्थिती, इतरांच्या आयुष्याशी त्यांची स्वतःची केलेली तुलना जास्त कारणीभूत ठरते असे समुपदेश दरम्यान जाणवते. मुळातच स्वभावाने हळव्या, भावनिक असणाऱ्या महिला कोणतीही गोष्ट विनाकारण मनाला लावून घेणे, मनातील ती साठवून ठेवणे, त्यात सतत विचार करत बसणे, मान अपमानाच्या भ्रामक कल्पना मनात ठेवणे, आपली कोणाला गरज नाही, आपण कोणासाठी महत्त्वाचे नाही, आपल्याला कायम डावलण्यात येते, आपलं दुर्लक्ष आहोत, आपलं घरात तसेच समाजात काहीच योगदान नाही, त्यामुळे आपण कोणीच किंमत करत नाही, आपल्या वाचून कुठे काय अडत नाही, आपल्याला महत्त्व दिले जात नाही, यासारख्या अनेक कारणांमुळे महिला स्वतःहून स्वतःला दुःखी करून घेत असतात. घरातून मिळणारी अपमानाची अथवा दुय्यम दर्जाची वागणूक, जवळचे विश्वासू मित्र, मैत्रिणी अथवा नातेवाईक यांच्याशी फारसे घनिष्ठ संबंध नसणे, स्वतःचे विचार प्रभावी आणि स्पष्टपणे मांडणे सामर्थ्य नसणे, हातात करण्यासारखे काही खास काम नसणे, वेळेला सदुपयोग न करता, कुठेही एकाग्रता न होता मनात सातत्याने विचारांची मालिका सुरू ठेवणे, यातून महिलांचे मानसिक आरोग्य, मनःशांती विस्कळीत होताना दिसते. महिलांनी स्वतः हे कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे. सोडून द्यायला शिकणे, मनावर न घेणे, स्वतःचे ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करत राहणे, या सवयी अंगीकारणे महत्त्वाचे आहे. या सर्व मानसिक समस्या महिलांच्या आयुष्यात निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना हेच माहीत नसते आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय हवे आहे, आपल्या जागण्याचे ध्येय काय आहे. वर्षानुवर्ष दिशाहीन, ध्येयहीन जीवन जगण्यापेक्षा आणि नंतर स्वतःला कोसत बसण्यापेक्षा आतापासून कामाला लागा. स्वतःला रिचार्ज करा, रिफ्रेश करा आणि निखळ निरोप मानसिक अंगीकारून पुनश्च नव्याने सुरुवात करा. इतरांच्या चुका आणि वागणुकीचा अवलंब करण्यापेक्षा आपण कुठे कमी पडतोय, आपण कुठे चुकतोय, आपल्यात काय कमतरता आहे, आपण त्रस्त असेल, आनंदी होण्यास मागची कारणे, व्यक्ती, घटना, आपल्या आयुष्यावर चांगली वाईट प्रभाव टाकणारे घटक यांचा शोध घ्या. आपले आत्ताचे व्यक्तिमत्व, आत्ताची जीवनशैली, राहणीमान, दैनंदिन कार्य यात कुठे बदल शक्य आहे, त्यासाठी आपल्याकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहे, हे सर्व करताना संभाव्य अडचणी कोणत्या येऊ शकतात, त्यावर आपल्याकडे काय उपाययोजना आहेत याचा सखोल अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला नव्याने स्वतःला उभे करणे सोपे होईल. अनेक महिलांना
तोंडून आपण मी घरीच असते वाक्य ऐकतो, पण दरवेळी हे सांगणारी महिला कुठेतरी खेद वाटल्यासारखं, उदासपणे अपराधी असल्यासारखा चेहरा उतरलेल्या अथवा अवघडलेल्या अवस्थेत ती सांगत असते हे जाणवते. समुपदेश करताना देखील गृहिणी असणाऱ्या महिलांशी संवाद साधताना जाणवते की त्या खूप मोठ्या प्रमाणात अनेक बाबतीत पतीवर अथवा मुलांवर अथवा घरातील इतर सदस्यांवर अवलंबून आहेत. यात फक्त आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून राहणे हाच भाग नसून कुठेही जाण्या येण्यासाठी, बिल भरण्यासाठी, स्वतःचा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी, बँकेतील अथवा बाहेरील कोणत्याही कामासाठी, डॉक्टरची अपॉइंटमेंट घेण्यासाठी, डॉक्टरकडे जाण्यासाठी, ATM वापरण्यासाठी, खरेदी करण्यासाठी सुद्धा त्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज पडते. कोणत्याही कार्यालयीन वैयक्तिक कामासाठी एखादा अर्ज लिहायचा असेल तरी अनेक सुशिक्षित महिलांना सुद्धा हे जमत नाही. आपल्या शहरात कुठे एकटे जाण्याची वेळ आलीच तर त्यांना कुठलेही रस्ते, पत्ते, विविध कार्यालये माहीत नसतात. पोहोचता येते याची कल्पना नाही. अनेक महिला अशा आहेत ज्या सुशिक्षित असून सुद्धा त्यांनी लग्न झाल्यापासून एकट्याने घराबाहेर पाऊल पण ठेवलेले नाहीत. शेजारी पाजारी जाण्या येण्याचीही त्यांना परवानगी नाही अथवा त्यांनीही कधी तसा प्रयत्न केला नाही. अनेक महिला अभिमानाने सांगतात की भाजी, किराणा, दूध व दैनंदिन वापरातील सर्व गोष्टी मला घरीच आणून दिल्या जातात. कुठेच जावं लागत नाही. मला सगळं आयतं येतं घरात. पण यातून तुम्ही स्वतःला किती कमकुवत, अधू करून घेतलं हे देखील लक्षात येतं. अशा प्रकारे जीवनशैली असणाऱ्या महिला जेव्हा कोणत्याही कौटुंबिक प्रश्न अथवा अडचण घेऊन समुपदेशाला येतात तेव्हा त्या आजपर्यंत कोणताच बाहेरील जगाचा अनुभव नसल्याने खूपच घाबरलेल्या, गोंधळलेल्या असतात. स्वतःच्या पतीबद्दल, त्यांच्या बँक अकाउंटबद्दल, पॉलिसीबद्दल, त्यांच्या उत्पादनाबद्दल, पगाराबद्दल, त्याने केलेल्या कर्ज प्रकरणाबाबत, देण्या-घेण्याच्या व्यवहाराबाबत पती पूर्ण अंधारात असते. पती कुठे, किती, कोणावर काय खर्च करतो याबद्दल, त्याच्या स्थावर मालमत्तेबद्दल, गुंतवणुकीबद्दल, घरातील इतर आर्थिक व्यवहाराबद्दल, पतीच्या मित्र मैत्रिणींबाबतीत, पतीचा मोबाईल, त्यातील संपर्क याबद्दल देखील त्या पूर्णपणे अज्ञात असल्याचे जाणवते. आम्हाला कधी त्यांनी अथवा घरच्यांनी याबद्दल सांगितले नाही अथवा आम्हाला कधी जाणून घ्यायचं वाटलं नाही. अशी वेळ असं कुठे माहीत होतं, तशी गरजच कधी पडली नाही, अशी सर्वसाधारण उत्तर या महिलांकडून मिळतात. बहुतांश महिलांच्या बाबतीत तर त्यांनी लग्नानंतर विवाह नोंदणी केली नसल्याने समजते अथवा ती कुठे कशी करतात याबद्दल त्यांना कल्पना नसते. अनेक महिलांकडे स्वतःचे काही महत्त्वाचे कागदपत्र जसे की विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड, पासबुक, चेकबुक ही सुद्धा अपडेट नसते. अशा कागदपत्रांच्या बाबतीत स्वतःच्या एंट्रन्स आयडेंटिफाय प्रूफच्या बाबतीत सुरक्षितता महिला देखील खूप निष्काळजी असल्याचे जाणवते. प्रापंचिक वैवाहिक जीवनात कोणत्याही स्वरूपाची अडचण आल्यावर अथवा पतीचे निधन झाल्यावर अशा प्रकारे कोणत्याही व्यावहारिक बाह्य जगातील अनुभव गाठींशी नसणाऱ्या महिलांची खूपच तारांबळ होताना दिसते. गृहिणी म्हणून, आई म्हणून, सून म्हणून, पत्नी म्हणून या भूमिका अनेक महिला अतिशय उत्कृष्ट असतात. घरातील सर्व कामात त्या चोख असतात. कुटुंबातील, घरातील सर्व कामांची जबाबदारी त्या अतिशय व्यवस्थित पार पाडत असतात. स्वतःचे सर्व कौशल्य पणाला लावून त्या घर संसार सांभाळत असतात. विविध आव्हानांना प्रसंग समोर येऊन उभ्या राहतात. त्यावेळेस मात्र त्या हतबल होऊन जातात. समुपदेश दरम्यान अशा अवस्थेत असलेल्या महिलांना अतिशय बेसिक गोष्टी समजावून सांगण्यापासून सुरुवात करावी लागते. परंतु अशा पद्धतीने अतिशय मर्यादित स्वरूपाचे आयुष्य जगत असणाऱ्या महिलांना या लेखामार्फत एक संदेश द्यावा वाटतोय. आपल्याला घरच्या कोणत्याही मर्यादा न ओलांडता सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून देखील कृपया स्वतःला घडवत राहा. घरात राहून सुद्धा खूप ज्ञान आत्मसात करता येते. मोबाईलवर अनेक विषयांवर ऑनलाईन माहिती उपलब्ध असते, त्याचा लाभ घ्या. घरात असताना अथवा घरातील कामे करताना सुद्धा स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा, फ्रेश ठेवा. आपल्या मुलांशी, पतीशी, त्यांच्या कामाबद्दल, नोकरी अथवा त्यांच्या व्यवसायाबद्दल, अभ्यासातील नवनवीन विषयांवर चर्चा करा. दररोज त्यांच्या क्षेत्रातील नवीन गोष्टी जाणून घ्या. तुम्ही देखील बाहेरील जगात घडल्या जाणाऱ्या घ्यायला उत्सुक आहात त्याची घरातल्या सदस्यांना जाणीव करून द्या. छोटे छोटे आर्थिक व्यवहार, आर्थिक निर्णय स्वबळात घेण्यासाठी प्रयत्न करा. स्वतःसाठी बचत करा. खरेदीला जाणे, स्वतःच्या आवडीनिवडीने आवश्यक त्या वस्तू आणणे यातून आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते. स्वतःच्या कागदपत्रांचे फायलिंग करणे, आपल्याला उपयुक्त असणारे सर्व महत्त्वाचे कागदपत्र बनवून घेणे, अपडेट करणे, घरातील इतर महत्त्वाचे फाईल्स, कागदपत्र, प्रमाणपत्र, आपल्या शिक्षणाचे प्रमाणपत्र याबद्दल सतर्क राहा. सातत्याने घरातील दैनंदिन कामामुळे आम्हाला घराबाहेर पडायला वेळ मिळत नाही ही स्वतःची खोटी समजूत घालणे सोडून द्या. ज्यावेळेला आपल्या आयुष्यात काही कोसटींचा प्रसंग येतो त्यावेळी आपल्याला व्यवहार ज्ञान असणे खूप आवश्यक असते. त्यासाठी स्वतःला तयार करा. आपली निरीक्षण क्षमता, अभ्यासवृत्ती जागरूक करा, जेणेकरून दुर्दैवाने आयुष्याच्या कुठल्याही कठीण प्रसंगाला एकट्याने तोंड द्यायची वेळ आली तर आपण खचणार नाहीत, हरणार नाहीत.
घर सांभाळणे देखील एक खूप मोठी कला आहे. त्यासाठी खूप मेहनत परिश्रम घ्यावे लागतात. घरातील सर्वांच्या मागण्या पूर्ण करणे, मूल सांभाळणे, मुले लहान असल्यास त्यांचा अभ्यास घेणे, ज्येष्ठ मंडळींची सेवा करणे, पथ्य पाणी, सण वार व्रत वैकल्य, उपवास तपास, पूजापाठ सांभाळणे, पै पाहुणे, आजारपण असलेल्या नातेवाईकांची सेवा, वेगवेगळ्या ऋतूमधील वेगवेगळ्या साठवणींचे बेगणीचे पदार्थ बनवणे, घराची स्वच्छता, टापटीप, दररोज स्वयंपाक या कामात दमछाक होते हे नक्कीच. तरी कुठेतरी स्वतःला बाहेर जगासुद्धा कुठे अडचण येणार नाही या जबाबदाऱ्यासुद्धा आपण लिहिल्या पार पाडून यासाठी सज्ज व्हा. धन्यवाद मैत्रिणींनो.